कित्येकदा सरकारी नोकरीच्या भरतीसाठी अत्यंत कमी जागा असतानाही शेकडो अर्ज आल्याचं आपण ऐकतो किंवा क्लर्कच्या जागेसाठी थेट इंजिनियर उमेदवाराने अर्ज केल्याचंही आपण नेहमी ऐकतो. मात्र नुकतंच एका खाजगी नामांकित कंपनीमध्ये केवळ 2 इंटर्नशिपच्या जागांसाठी तब्बल 1200 अर्ज करण्यात आले आहेत. तसेच त्यातील केवळ 20 अर्ज हे त्या पदासाठी पात्र ठरले. त्यानंतर या कंपनीच्या सीईओनी चिंता व्यक्त करत मोठ्या संकटाचा इशारा दिलाय. हे प्रकरण नेमकं काय जाणून घेऊ या व्हिडिओमधून सविस्तर. नुकतंच अनमॅन डायनॅमिक्स या कंपनीचे सीईओ आणि चीफ सायंटिस्ट श्रीनाथ मल्लिकार्जुन यांनी लिंक्डइनवर एक पोस्ट शेअर करून सांगितलं की त्यांच्या कंपनीमध्ये 2 इंटर्नशिपच्या जागांसाठी तब्बल 1200 अर्ज करण्यात आले. तसेच त्यातील केवळ 20 अर्ज हे त्या पदासाठी पात्र ठरले आहेत. यावरून त्यांनी वाढती लोकसंख्या त्याचबरोबर भारतातील शिक्षण पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. त्याचबरोबर ते म्हणाले की ग्रॅज्युएट्स मुलं सध्या कॉल सेंटर किंवा क्लर्क यासारख्या नोकऱ्यांसाठी पात्र ठरत आहेत. त्यांची जागा देखील लवकरच एआय घेईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वयंअध्ययन आणि स्वतंत्र प्रोजेक्ट्सवर काम करण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला. त्याचबरोबर आपण अनेकदा म्हणतो की नोकरी करण्यापेक्षा स्वतःचं छोटंसं का होईना स्टार्टअप सुरू करावं. मात्र या गैरसमजाला देखील मल्लिकार्जुन यांनी फटकारला आहे. ते म्हणतात की गुंतवणूकदारांकडे देखील दूरदृष्टी नाहीये. त्याचबरोबर त्यांनी यावेळी वाढती लोकसंख्या त्यामुळे रोजगाराच्या संधी कमी पडत आहेत. तसेच भारतीय शिक्षण पद्धतीवर देखील ताशेरे ओढले आहेत. याच पोस्टमध्ये मल्लिकार्जुन यांनी भारतीय शिक्षण पद्धतीमधील 5 प्रमुख समस्या सांगितल्या, ज्यामध्ये आयआयटीचे विद्यार्थी जेईई ही परीक्षा पास झाल्यानंतर शिक्षण सोडून देतात. त्यामुळे ते त्यांच्या योग्य नोकरीसाठी तयार होत नाहीत. त्याचबरोबर दुसरं कारण म्हणजे महाविद्यालय आणि विद्यापीठ हे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात यशस्वी होत नाहीत. तिसरं म्हणजे पहिल्या पिढीचे पदवीधर हे बहुतेकदा वास्तविक ज्ञान न मिळवताच पदवी मिळवत आहेत. तर चौथं कारण म्हणजे जुना अभ्यासक्रम, अप्रभावी परीक्षा, खराब प्रशिक्षक या सर्वांमुळे ही व्यवस्था आणखी बिघडत चालली आहे. त्याचबरोबर यामध्ये त्यांनी 5वं कारण सांगितलं आहे की विद्यार्थ्यांना हे लक्षातच येत नाहीये की आपल्याला भरकटवलं जातंय. त्यामुळे लाखो पदवीधर हे केवळ कॉल सेंटर किंवा लिपिक पदाच्या नोकरीसाठीच पात्र ठरतायत, ज्या नोकऱ्या काही दिवसातच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नेमकं काय करावं याबाबत देखील मल्लिकार्जुन यांनी विद्यार्थ्यांना एक सल्ला दिलाय. ते म्हणतात की विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी ही स्वतः घेतली पाहिजे. त्यामध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम अभ्यासला पाहिजे. एनपीटीएल सारख्या ऑनलाईन अभ्यासक्रमाचा वापर करून स्वतंत्र प्रोजेक्टवर काम करत स्वतःची व्यावहारिक कौशल्य विकसित करण्यावर भर दिला पाहिजे, जेणेकरून ते जॉब मार्केटमध्ये टिकू शकतील. त्यामुळे मंडळी, तुम्हाला तुमच्या नोकरीबद्दल काय वाटतं? त्याचबरोबर बेरोजगारीबाबतच्या होत असलेल्या या परिस्थितीबाबत तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला नक्की फॉलो करा. धन्यवाद.